आपलं CTDMP झाले. त्याच्यानंतर आपण काय करणार? CCF म्हणजे काय? करेक्टर, कन्सिलर आणि फाउंडेशन. बरोबर. आपल्याला आधी काय करायचंय? करेक्टर काय काम करतं? नाही तुम्ही रोज वापरणार तर तुम्हाला होणार. हा कन्सिलर ब्रश आहे. त्याने काय करायचं? डायरेक्ट तुम्ही डोळ्याजवळ जायचं नाही, कारण डोळ्याजवळची स्किन नाजूक असते आणि आपल्याला तिथे ब्लेंड करता येत नाही. कुठे कुठे काळे डाग आहेत बघा, तिथे तुम्ही आपण एवढे इथे ब्लॅक अंडरलाईन्स नाही, पण हलके, त्यामुळे तुम्हाला थोडं लाईट पॅची राहायला नाही पाहिजे तुमचं करेक्टर. D31 हा तुमचा करेक्टर आहे. कन्सिलर लावताना तो कन्सिलर क्लायंटच्या स्किन टोनला मॅच होईल असं बघायचं. कोणतंही घेतलं झालं, कारण हिची स्किन आणि माझी स्किन सेम आहे का? मग हिच्या स्किनला जो लागणार तो मला लागेल. मग दोघींच्या स्किनवर करताना आपण टेस्ट करायचंय आणि नंतरच तो कन्सिलर वापरायचा. काही जणांना अगोदरच म्हणजे हा ब्रश घेतला आणि डायरेक्ट डोळ्याखाली अप्लाय केला, तर अशा ब्रशमध्ये खूप प्रोडक्ट आलेलं असतं. मग ते प्रोडक्ट आपण काय करायचं? आधी इथे करायचं, अर्ध गेलं मग तुम्ही डोळ्याखाली या, म्हणजे इथे तुम्हाला जास्त ब्लेंड करायला लागणार नाही. एक्स्ट्रा करेक्टर असं तर पुसून टाकायचं, एका बाजूला ठेवायचं कन्सिलर आणि परत ब्लेंड. आता मॅच करून घ्या. काय काय झालं आता आपलं? सी फॉर दोन याच्यात बघा केवढा कवर. आपली इंडियन टोन आहे तो कसा आहे माहितीये ना, म्हणजे खूप गोरे पण नाहीत आपण, खूप काळे पण नाही. आपण गहू वर्ण होत जास्त. मग गहू वर्ण म्हणजे कसं असतं, थोडासा लाईट थोडासा डार्क. त्यामुळे फाउंडेशन तयार करता तुम्हाला एक शेड लाईट आणि एक शेड डार्क असे दोन मिक्स करून तयार करावं लागणार आहे.